मुंबईतील नेस्को सेंटर येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या 60व्या वर्धापन दिन मेळाव्यात राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी आक्रमक भाषण करत ठाकरे गटावर जोरदार टीका केली। विशेषतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी निशाणा साधला। सभागृहात जोरदार राजकीय फटकेबाजी झाली। वाघमारे म्हणाल्या, ठाकरेंना वारशात फक्त ठाकरे हे आडनाव मिळाले आहे, बाळासाहेबांचे विचार मिळालेले नाहीत। यावेळी त्यांनी विरासत में बाप की गद्दी मिलती है लेकिन बुद्धी नहीं मिलती असा टोला लगावत ठाकरे कुटुंबावर टीकेची झोड उठवली। त्यांच्या या वक्तव्याला सभागृहातून जोरदार प्रतिसाद मिळाला। आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी ते कोल्ड कॉफी, नाईट लाईफ आणि पेंग्विनमध्येच मशगूल राहिले असं म्हणत उपहास केला। तसेच उद्धव ठाकरे प्रचारासाठी राज्यभर फिरले नाहीत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पक्ष वाढवला, त्यामुळे शिवसेनेला गल्लीपासून दिल्लीपर्यंत यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला। माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मागील काही दिवसांपासून काही लोक ऑपरेशन टायगर वरनं बेताल बडबड करत आहेत। मला त्यांना आज ठणकावून सांगायचंय, अरे ऑपरेशन टायगर म्हणजे आमच्यासाठी काही लोकांना त्या पक्षातून या पक्षात आणणं नाहीये रे बाबांनो। आमच्यासाठी ऑपरेशन टायगर म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे महाराष्ट्रानं मान्य केलंय। हे खरं ऑपरेशन टायगर आहे। जे लोक रोज सकाळी संजय राऊतांसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतोय की खासदार आले, आता खासदार कुठे जाणार आहेत, काय करणार आहेत हे मला माहित नाही, त्यांची भूमिका ते जाहीर करते। पण राऊतांसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतो की खासदारांच्या अंगावरती चिंध्या शिल्लक ठेवू नका। अरे बाबा, आधी तुमच्या पक्षाच्या ज्या चिंध्या होऊन इकडे तिकडे पडल्यात ना, आधी त्या चिंध्या गोळा करा आणि मग बोला ना। या महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा चिंदी चोर जर कोण असेल ना, तर तो संजय राऊत आहे। आणि संजय राऊत काय बोलतात, आम्ही ऑपरेशन तुडवा करणार। अरे तुम्ही ऑपरेशन तुडवा नाही, तुमच्या शिव्या शापानं ऑपरेशन युबीटी बुडवा चाललंय आणि ऑपरेशन काँग्रेस वाढवा चाललंय। संजय राऊत पुढे जाऊन काय बोलतात, शिव्याशाप, भची भाराकडी, आणि तुम्ही सांगताय राडे करणार। संजय राऊत, राडा करण्यासाठी मनगटामध्ये दम असावा लागतो आणि तो मनगटातला दम फक्त अस्सल शिवसैनिकात असतो। तुमच्यासारखी तोंड पाटीलकी करणाऱ्यांच्या फक्त जिभेत आणि तोंडात दम है। अरे बगावत करने के लिए, ऑपरेशन करने के लिए शेर का कलेजा चाहिए होता है, जो हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब के पास है। पण तुमच्याकडे दुर्दैवानं कलेजा पण नाही आणि भेजा पण नाही, म्हणून तुमच्या गटाची ही अशी अवस्था झालेली आहे। आणि त्याच्यामुळे राऊत, ज्या खासदारांना तुम्ही राजीनामा द्या म्हणताय, जर असेल नैतिकता, असेल चाड शिल्लक आणि असेल लाज शिल्लक, तर पहिल्यांदा स्वतःचा राजीनामा टाका। कारण तुम्ही राज्यसभेचे खासदार हे तुम्ही ज्यांना रोज शिव्या देताय ना, ते आमच्या 40 आमदारांच्या मतावर झालेले आहात। तुम्ही वाघाचं कातडं पांघरलेलं लबाड लांडग आहात। असेल हिम्मत तर द्या राजीनामा, उतरा मैदानात आणि मग बघूया कुणामध्ये किती दम आहे। आणि इथून पुढे औकातीत राहून बोलायचं, तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर तोंड फोडायचं कसं असतं ना, हे शिवसैनिकांना कोणी शिकवण्याची गरज नाहीये। आणि संजय राऊतांसारखी माणसं बाकीचं काहीच करू शकत नाहीत। त्यांचं वर्णन मी मराठीतल्या एकाच म्हणीत करते की राऊतांची अवस्था म्हणजे अंगात नाही बळ पण चिमटा काढून पळ अशी आहे। तर इथून पुढे चिमटे काढू नका। अरे तुमचे खासदार सोडून गेले, तुमचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख तुम्हाला सोडून गेले, तरी सुद्धा तुम्ही माईक वरती एवढ्या घमेंडीने बोलताय। राऊताचं बडबडणं बघून मला रवी किशन यांचा
एक डायलॉग आठवतो भोजपुरी सिनेमातला. रवी किशन म्हणतात की जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा.